नमस्कार मंडळी. आई किती दिवसाची म्हणते डिटॅन करून दे म्हणून तिला डिटॅन पॅक लावून दिला आणि माझं सोनूला इथे झोपलेलं आहे. तिचं झाल्यानंतर मी सुद्धा लावून घेतला, कारण मला करून द्यायला कोणीच नाही आहे म्हणून कसं बसं ते केलं. लकीली माझं कारभार अजूनपर्यंत झोपलेलंच आहे. मस्त अंघोळ केली, आज हेअर वॉश वगैरे सुद्धा केला. खूप जास्त फ्रेश वाटतंय आणि हे साहेब आज गावाला परत जाणार आहेत म्हणून गरमागरम पुरीचा आईने बेत केला. आम्ही इथे तारक मेहताचा भूतीनवाला एपिसोड बघत बघत ते करतोय. संध्याकाळ झाली, दिवे लावायच्या आत मी कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि आज आलेलं होतं पाण्याचं बिल आणि पाण्याच्या बिलची अमाऊंट बघून मी तर शॉकच झाले. बघा ना किती बिल येतं हे प्राधिकरणचं, कारण बिल पेंडिंग आहे. दिवाळी झाली पण लाइटिंग बंद करायची काही इच्छा होत नाही. मच्छरांमुळे बॅटचा जरा जास्तच यूज होतो म्हणून त्याला लावलाय चार्जिंगला. त्यानंतर इथे पोथी वाचायला घेतली. स्वामी समर्थाच्या चरित्र सारामृतचं मी इथे पारायण करते, त्यामुळे ती पोथी वाचून घेतली. त्यानंतर माझा भाऊ इथे फायनली गावाला जायला निघालोय. त्याला बाय बाय करत होतो, पण ना तो गेल्यावर अजिबातच करमत नाही. मन खूप जास्त अस्वस्थ होत होतं त्याला बाय करताना. पण असो, यावेळी बाबा त्याला सोडून देतात आहे. प्रत्येक वेळी मित्रच असतात, पण यावेळी ना बाबा बोलले की मी जातो त्याच्यासोबत. सो बाबांनी त्याला सोडून द्यायला गेले. इकडे माझं हे रईस बघा कसं माझ्या अंगावर पाय टाकून बसलाय आणि मस्त रिमोटसोबत खेळत आहे. स्क्रीन टाईम आम्ही तिला खूप कमी देतो, म्हणजे क्वचितच. त्याच्यामुळे मॅडम इथे रिमोटसोबत खेळतात आहे. खेळणी भरपूर आहे, पण खेळणींसोबत आम्हाला खेळायचं नाही. त्यानंतर बघा कसं इथे स्टोल घेतलाय माझ्या अंगावर आणि मला बाऊ बाऊ करत खेळतीये. असं खेळताना बघितलं ना मला तिला की खूप छान वाटतं, म्हणजे मोबाईल आणि टी व्हीपासनं अलिप्त खूप छान ती एन्जॉय करते. दिवसाचा शेवट या मनूसोबत खेळूनच झाला. चला मिनी ब्लॉगला इथेच एंड करते. बाय.